हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल अशी रेसिपी. उपवासासाठी बगर वापरलं जातं, तर बगर खाल्लं जात असल्यामुळे आज आपण बगऱ्याचीच एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. 1 वाटी बगरेमध्ये 2 व्यक्तींचं पोट भरेल अशी आपली रेसिपी आहे. एकदम मऊ सॉफ्ट बनवून तयार होते. खायलासुद्धा खूप भारी लागते, टेस्टी, पोट पण भरतं. तर चला पटापट बनवायला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी एवढं बगर घेतलेलं आहे. बगर स्वच्छ साफ करून घ्यायचं, कारण बगरामध्ये थोडेसे खडेसुद्धा पांढऱ्या रंगाचेच असतात किंवा काळ्या रंगाचे सुद्धा, म्हणून साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर बगरेमध्ये आपल्याला पाणी टाकायचे आणि हे बगर आपल्याला 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. बगर धुताना बगरेमध्ये जेवढं काही घाण असेल तेवढी पाण्यामध्ये निघते आणि चोळून धुतल्यामुळे पूर्ण घाण ही बाहेर पडते. यामुळे 3 ते 4 वेळेस धुतल्याच्या नंतर आपलं जे बगर आहे ते एकदम पांढरं शुभ्र असं दिसायला लागतं. पाणीसुद्धा खूप स्वच्छ राहतं आणि खायलासुद्धा आपल्या बगरेला टेस्ट खूप चांगली राहते. तर इथे मी 2 ते 3 वेळेस पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले. घाण पाणी पूर्ण निघाल्याच्या नंतर ही बगर मी पुन्हा पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तर बगर पाण्यात भिजत ठेवताना पाणी थोडंसं जास्त वापरायचं. जसं आपण इडलीसाठी पाणी तांदळाच्या वरपर्यंत ठेवतो, तशाच प्रकारे आपल्याला यालासुद्धा भिजत घालायचं आहे. पाणी थोडंसं जास्त ठेवल्यामुळे जरी बगर फुगली तरी ती बाहेर येणार नाही म्हणून. आत्ता यावरती आपण एक झाकण ठेवून याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे. 3 ते 4 तासामध्ये आपली बगर थोडीशी फुगते आणि त्यामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती एकदम मऊ बनते, छान एकदम लुसलुशीत बनवून तयार होते. 3 ते 4 तासानंतर मी झाकण काढून पुन्हा यामध्ये आपल्याला बगर दळून घ्यायची. तर हे बगरावरील जे पाणी आहे ते पूर्ण पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर बगर ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकली आणि वाटीमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बगरेसाठी अर्धा कप, म्हणजे छोटा कप असतो त्याने पाणी घेतले. तुम्ही इथे पाहू शकतात की पाणी एकदम कमी घ्यायचं आणि थोडंसं पाण्यामध्येच आपल्याला बगर जी आहे ती एकदम बारीक अशी दळून घ्यायची आहे. जसं आपण तांदूळ दळून घेतो इडलीसाठी, त्याचप्रमाणे एकदम सॉफ्ट असं दळून घ्यायचं आहे. बगर जेवढी बारीक दळली जाईल तेवढीच आपण जी रेसिपी म्हणजेच पदार्थ बनवणार आहोत तो तेवढाच चांगला मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होतो. तर इथे मी बगरामध्ये थोडंसं पाणी टाकून दळून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर बगरेमध्ये थोडंसं 2 चमचे साबुदाणासुद्धा भिजवलेला टाकून तो सुद्धा दळून घेऊ शकतात. त्यामुळे सुद्धा पदार्थ खूप छान बनवून तयार होतो. इथे मी दळलेली बगर काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात की एकदम घट्ट असं बेटर आपलं बनवून तयार झाले. खूप जास्त पातळ बनवायचं नाही, थोडंसं जाडसर घट्टच ठेवायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. उपवासाला जे मीठ खातात सेंधव मीठ तेच तुम्ही वापरा. मीठ टाकल्याच्या नंतर 1 मिनिट आपल्याला परतवून याला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे एवढं दही टाकणार आहे. दही टाकल्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो खूप चांगला चवीला बनतो, म्हणून 2 चमचे दही टाकले. तुम्ही हवं असेल तर जेव्हा तुम्ही तांदूळ दळतायत बगऱ्याचे त्याच वेळेस तुम्ही मिक्सरमध्ये दही टाकून सुद्धा दळून घेऊ शकतात. इथे दही टाकल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिट याला मी व्यवस्थित फेटून घेते, जेणेकरून दही आणि इडलीचं पीठ जे आहे बगरेचं पीठ ते एकदम एकजीव असं बनवून तयार होतं. तर इथे 3 ते 4 मिनिटानंतर हे आपण साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे. उपवासाला जे शेंगदाण्याचं तेल खातात तेच तेल लावायचं किंवा तूप लावून घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी एक इनोची पुडी घेतलेली आहे. इनो आपण वापरणार आहोत. जर तुम्हाला इनो टाकायचं नसेल तर तुम्ही हेच पीठ असंच अजून 3 ते 4 तास झाकून ठेवा, म्हणजे पीठ अजून फुगेल. इथे मी अर्धा चमचा एवढं इनो घेतलेला आहे आणि इनोवरती थोडंसं पाणी टाकूयात. पाणी टाकल्यामुळे इनो जो आहे तो लवकर आपलं जे पीठ आहे ते लवकर फुगायला सुरुवात होते इनो मिक्स केल्याच्या नंतर. तर इथे थोडंसं 1 चमचा एवढं मी पाणी टाकलं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला इनो हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि खूप जास्त वेळ आपल्याला हा मिक्स करायचा नाही, तर फक्त आपल्याला 1 मिनिट इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, थोडंसं फास्ट स्पीडमध्ये.
तुम्ही जर खूप जास्त वेळ फेटत बसलात तर इनो जो आहे तो फुगल्याच्या नंतर पुन्हा आपोआप पीठ कमी होऊन जाईल आणि तुमचा जो पदार्थ बनवणार आहोत तो थोडासा घट्ट आणि जाडसर असा तयार होईल। तर इथे मी व्यवस्थित इनो मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपलं जे इडली पात्राचं भांडं आहे तेल लावलेलं त्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून इडलीचं पीठ टाकून घेत आहे। तर इथे एक खूप जास्त पीठ टाकायचं नाही, कारण नंतर हे खूप जास्त फुलतं, तर त्यामुळे इथे मी थोडं थोडं करूनच पीठ टाकते। इडली फुगल्याच्या नंतर या पात्राच्या बाहेर येते म्हणून मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तर इडली पात्रात एक तांब्याभर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच इडली पात्र ठेवायचं आहे। एका वाटीमध्ये माझी 10 इडली बनवून तयार झाली होती। तर इथे मी सर्व पात्र लावून घेतलेले आहेत। त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। आपली इडली तयार होती तोपर्यंत छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं घेतले, त्यानंतर एक हिरवी मिरची, चवीनुसार थोडंसं मीठ आणि यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकली तरीसुद्धा चालते, खायला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर इथे मी थोडंसं दही वापरत आहे। तुम्हाला जर दह्याची चटणी आवडत नसेल तर तुम्ही पाणी टाकूनसुद्धा वाटून घेतली तरी चालेल, तीसुद्धा चटणी खायला खूप छान लागते। इथे मी झाकण ठेवून दळून घेतली। दळताना मी थोडीशी जाडसर दळून घेतली, कारण अगोदर आपण थोडंसंच दही टाकलेलं होतं, तर व्यवस्थित वाटली गेली नाही। डबल यामध्ये थोडंसं दही टाकून आपल्याला ही वाटून घ्यायची। चटणी जेवढी बारीक वाटून घेताल आपण तेवढी खायला खूप छान लागते। मी पुन्हा यामध्ये दही टाकून वाटून घेत आहे। तर दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतात किंवा तुमच्याजवळ दही नसेल तर फक्त पाणी टाकून वाटली तरीसुद्धा चालते, खायला खूप छान बनवून तयार होते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या चटणीला तडकासुद्धा देऊ शकतात, थोडेसे जिरे वगैरे टाकून। याला जर वरून तडका दिला तर तो सुद्धा खूप छान लागतो। तर इथे पहा आपली एकदम अशी सॉफ्ट इडलीसाठी चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे। तोपर्यंत आपली इडलीसुद्धा बनवून तयार झाली। तर इडली पात्रातून मी इडली काढून घेतलेली आहे। इथे मी साईडला एक प्लेट ठेवून दिलेली आहे। या छोट्या प्लेटमध्ये आपण एक एक करून इडली काढून घेऊयात। एका वाटीमध्ये 10 इडली बनवून तयार झालेली आहे। तर 10 इडली 2 व्यक्तींना आरामशीर पुरते आणि इडलीसुद्धा तुम्ही पाहू शकतात की छोट्या नाही आहेत, मोठ्या आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा बनवून तयार झालेल्या आहेत। या इडली तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकतात, कारण उपवासाला बगर म्हणजेच वरईसुद्धा खाल्ली जाते। नेहमी शाबूचंच कोणता ना कोणता प्रकार आपण बनवून खातो आणि वरईचा बगरेचं काही बनवायचं असेल तर भात आणि भाजी बनवूनच खातो। त्यापेक्षा थोडंसं वेगळं बनवलं तर खायला पण टेस्ट थोडीशी वेगळी येते, पोट पण भरलं जातं। तर इथे सर्व इडली मी प्लेटमध्ये काढून घेतली, त्यामध्ये थोडीशी चटणी ठेवून एक वाटी ठेवलेली आहे। तुम्ही हवं तर इडलीसोबत बटाट्याची थोडीशी घट्टसर अशी भाजी बनवली तर तीसुद्धा खूप छान लागते। तर इथे आपण आपली इडली पाहूयात, एकदम सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे। तर मी तुम्हाला तोडून दाखवते, कोठेही कच्ची राहिलेली नाही किंवा तांदळाच्या इडलीमध्ये थोडीशी गरज राहते मध्यभागी, तशा प्रकारे गरजसुद्धा यामध्ये राहिलेली नाही। प्रत्येक कण हा वेगवेगळा होत आहे। खूप भारी अशी बनवून तयार झालेली आहे, एकदम पांढरी शुभ्र अशी तयार झाली, एकदम मऊसुद्धा झालेली आहे। बटाट्याच्या भाजीसोबत किंवा नारळाच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत उपवासाला खायला खूप छान लागते। तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा उपवासाला एकदा नक्की बनवून पहा, खायला खूप छान लागते। चला तर मग आजची आपली रेसिपी बनवून तयार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर चॅनलला एक लाईक केल्यामुळे हाच व्हिडिओ इतर 10 जणांपर्यंत पोहोचवला जातो। तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा, अशाच प्रकारचा तुमचा प्रतिसाद देत राहा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।